मंडळी नमस्कार. आज एक वेगळाच कार्यक्रम घेऊन मी तुमच्या पुढे आलो. त्याचं नाव आहे बिहाइंड द स्क्रीन. नाव नीट ऐका, बिहाइंड द स्क्रीन. बिहाइंड द सीन नाही, बिहाइंड द स्क्रीन. पडद्यामागच्या घडामोडी. आता या घडामोडी राजकीयच असतील असं काही नाही आहे, तर त्या सामाजिक सांस्कृतिकही असू शकतील. मंडळी, होतं काय तर एक मोठी ठळक घटना घडते. आपण त्या घटनेचा मागोवा घेतो, त्यावर चर्चा करतो, चर्चा घडवून आणतो आणि बराच कात्याकूट केल्यानंतर एका निष्कर्षाप्रत पोचतो. अशीच एक घटना आहे जिच्यावर सतत चर्चा करून विचार करूनही मी अद्याप कोणत्याही निष्कर्षाप्रत पोचलेलो नाही. फार जुनी गोष्ट नाही आहे. 10-12 दिवस आधी आम्ही ब्रँड महाराष्ट्राचे या नावाचा एक कार्यक्रम केला होता. त्यात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा, प्रकाश आंबेडकर, संजय राऊत, सुप्रियाताई सुळे या नेत्यांना मी महाराष्ट्रातील एक प्रॉमिनंट राजकीय नेतृत्व अर्थात एक ब्रँड असं सूचित केलं होतं. त्यानुसार काही मुद्दे आमचे राजकीय विश्लेषक अनिलजी थत्ते यांच्यासमोर मी ठेवले होते. तेव्हा झालं असं की थत्ते सरांनी मी सुचवलेले बाकीचे सारे नेते हे ब्रँड आहेत, पण सुप्रियाताई अद्याप ब्रँड झालेल्या नाहीत. किंबहुना त्या अजून ब्रँड झालेल्या नसून त्या शरद पवार नावाच्या एका सुप्रसिद्ध ब्रँडच्या बाय प्रॉडक्ट आहेत असं म्हटलं होतं. ते असं का म्हणतायत हे त्यांनी त्यांच्या स्टाईलने त्या व्हिडिओत स्पष्टही केलं होतं. अगदी स्पष्टपणे, मुद्देसूदपणे मांडलं होतं. ते नेमकं काय बोलले होते आपण ते पुन्हा एकदा ऐकूयात. आज ज्यावेळेला आम्ही शूटिंगसाठी म्हणून बसलो तर त्याच्यापूर्वी आमची एक तासभर चर्चा होते. तर प्रभाकर सूर्यवंशी मला असं म्हणाला की आपला निर्माता, दिग्दर्शक, कला दिग्दर्शक आणि हे सगळे जे चमत्कार तुम्ही माझ्या पाठी पाहता त्याचा निर्माता, सूत्रधार, तर तुम्हाला असं म्हणालं की आपण ब्रँड या मालिकेमध्ये आपण आज सुप्रिया सुळेंविषयी बोलूया. मी म्हटलं सुप्रिया सुळे. थोडंसं मी पॉज घेतला. तर तो म्हणाला की तुम्ही पॉज घेताय याचा अर्थ तुम्ही सुप्रिया सुळे, तो ना म्हणाला. आता सुप्रिया ही माझ्या दृष्टीने, जसं मी उद्धवराज वगैरे या सगळ्यांनाच आरे तुरे म्हणतो, तसं माझ्या दृष्टीने ती माझे ज्येष्ठ श्रेष्ठ मित्र शरद पवार यांची मुलगी आहे. त्यामुळे तिलाही मी भाऊ नाही म्हणू शकत, सुप्रियाताई वगैरे. तेव्हा ती सुप्रियाचा माझ्यासाठी पण घरातली मुलगी आहे. जसं म्हणाले मोदी म्हणाले ना की शरद पवारांच्या याच्यामध्ये आपल्या घरातली मुलगी आहे, तिला कसं निवडणुकीत विरोध करणार, तर आपल्यासाठी ती घरातली मुलगी आहे. त्यामुळे तिच्याशी बोलत असताना, एक विश्लेषक म्हणून पण बोलत असताना मनामध्ये कुठेतरी एक ज्याला काय म्हणतात त्याला असाही भाव आहे की आपण एक त्या कुटुंबाच्या मध्ये आपलं स्थान हे काकाचं आहे. तर त्यामुळे तिच्याविषयी बोलताना तो एक आत्मीयता पण आहे, पण त्याचमुळे जरा थोडंसं मोकळेपणाने बोललं पाहिजे. तर मी मुद्दा असा की याला मी सांगितलं की तू म्हणतोस तसं काही ब्रँड वगैरे ती झाली आहे असं वाटत नाही. फडणवीस ब्रँड आहे हे ठीक आहे, बाकी अनेक आपण तू जे काय ब्रँड म्हणतोयस ते बाकीच्यामध्ये फारसा माझा डिस्प्यूट नाही, पण सुप्रिया ब्रँड नाही. तो म्हणाला की पण तिचं नाव आता प्रॉमिनंटली सगळीकडे घेतलं जात आहे. ती आता शरद पवार साहेबांची वारस म्हणून जवळजवळ एस्टॅब्लिश झालेली आहे. मागे तुम्हीच एका व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की आता पडद्यामागीलची सगळी सूत्र म्हणजे राजकीयपासून तर ते अर्थकारणापर्यंत आणि साहेबांच्या सगळ्या विश्वस्त संस्थांपासून तर शिक्षण संस्थांपासून तर आर्थिक संस्थांपासून तर उद्योग, व्यवसाय, व्यापार याच्यातल्या संस्थांपर्यंत आता एक तर रोहित पवार तरी त्याचा सूत्रधार आहे आर्थिक याच्यामध्ये किंवा व्यावसायिक याच्यामध्ये, पण जास्त करून आता सुप्रिया ही सूत्रधार आहे. तर अजूनही तुम्हाला ती ब्रँड झाली असं वाटत नाही का? तर मी म्हटलं कसं की ब्रँड होण्यासाठी ती व्यक्ती ही कशाचं तरी प्रतीक म्हणून लोकांसमोर यायला लागते. मग असं की आपण देवेंद्र फडणवीस असं म्हटलं तर काल जसं मी बोलताना म्हणालो की देवेंद्र फडणवीस म्हटलं, नंतर एक कुशल प्रशासक आणि राजनीती निपुण असा मुत्सद्दी हे लगेच डोळ्यासमोर, हा त्याचा ब्रँड झाला. सुप्रिया सुळे असं नाव घेतल्यानंतर डोळ्यासमोर सुप्रिया सुळेचा चेहरा येतो. सुप्रिया सुळेचा चेहरा येतो, पण त्या चेहऱ्यामागे काही एक संकल्पना
हा चेहरा कसला आहे? फडणवीसांचा चेहरा हा काही गुणांचा चेहरा. इतरही जे काही आम्ही आता हे घेतो किंवा आता मोदींपासून आपण कुणाचेही ज्यांचे ब्रँड झालेले आहेत असं कुणाचंही म्हटलं तर त्याचं नुसतं नाव उच्चारलं की एक गुणसमुच्चय ज्याला आपण म्हणतो, गुणवैशिष्ट्य ज्याला म्हणतो, ती समोर उभी राहतात. मी त्याला म्हटलं की प्रभाकर, असं एक गुणसमुच्चय त्या चेहऱ्यापलीकडला जो उभा राहायला पाहिजे तो नाही. सर जे म्हणाले ते मान्य, एकदम मान्य. तरी माझ्या डोक्यात सुप्रिया सुळेंबद्दल जे परसेप्शन निर्माण झालेलं आहे ते काही केल्या खोडलं गेलेलं नाही. मला राहून राहून असं वाटतं की पवारसाहेब राज्यात म्हणा, देशात म्हणा, जे काही करतायत ते सुप्रियाताई सुळेंना त्यांचा राजकीय बेस बनवून देण्यासाठीच करतायत. मला त्यांच्या प्रत्येक डावपेचांमध्ये एक असा डाव का कोण जाणे दिसतोय की तो फक्त सुप्रियाताईंसाठीच खेळला गेलाय असं वाटतं. मी जे काही म्हणतोय त्यात नवीन असं काही नाही आहे, पण सुप्रिया सुळेंसाठी राजमार्ग तयार करण्यासाठी वापरलेली राजकीय पार्श्वभूमी मात्र नवीन आहे, हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. काल परवापासून ज्या घडामोडी राज्याच्या राजकारणात घडत आहेत या सगळ्या घटनांचा अन्वयार्थ लावताना मला माझ्या मनात इतस्ततः पळत सुटलेल्या वेगवेगळ्या विचार प्रवाहांना, मतप्रवाहांना एक दिशा गवसल्याचा भास झाला. सुप्रिया सुळे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय स्थान आहे, किंबहुना भविष्यात ते काय असावं, यासाठी पवारसाहेब आणि पडद्याआडून सुप्रियाताई जे काही करत आहेत ते स्पष्ट होत चालले. मुंबईत जे विशेषतः मंत्रालयात पत्रकार काम करतात, पॉलिटिकल बीट सांभाळतात, अशा पत्रकार मित्रांकडून बरेच इनपुट मिळत असतात. त्या इनपुटवर स्टोरीज करणं हे आम्हा डेस्क एडिटर्सचं काम असतं. इतकी वर्ष हे काम करत असताना एक प्रकारचा सेन्स आपोआप डेव्हलप होतो. तसा माझाही थोडाफार झाला असं मला वाटतं. त्यात दिल्लीत ब्युरो चीफ असणारे पत्रकार देशातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकत असतात. महाराष्ट्रात जेव्हा भाजपाला कात्रजचा घाट दाखवून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे 3 पक्ष एकत्र येऊन जे सरकार स्थापन करत होते, त्या दरम्यान जे नाट्य घडलं ते विविध वृत्तवाहिन्यांच्या, वृत्तपत्रांच्या राजकीय पत्रकारांनी अगदी जवळून अनुभवले. त्यांना आलेले अनुभव त्यांनी शब्दबद्ध केले. काहींनी एक्सक्लुझिव्ह स्टोरीज केल्या, तर काहींनी या घटनेकडे ते कसे बघत होते यावर चक्क पुस्तकं लिहिली. आज तक या चॅनलचे पत्रकार कमलेश सुतार यांचं 35 डेज अ पॉलिटिकल क्रॉनिकल ऑफ कॉम्बिनेशन, डिसेप्शन, ट्रस्ट अँड बिट्रेल हे पहिलं पुस्तक. दुसरं 36 डेज हाऊ पॉलिटिक्स इन महाराष्ट्र चेंज फॉर एव्हर इन 2019 हे जितेंद्र दीक्षित यांचं. तर तिसरं आणि महत्त्वाचं पुस्तक म्हणजे चेकमेट, हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र. या पुस्तकाचे लेखक आहेत सुधीर सूर्यवंशी. हे DNA या वृत्तपत्राचे राजकीय पत्रकार. पण नेमक्या महाराष्ट्रातल्या निवडणुका होऊ घातल्या असतानाच DNA बंद पडलं. सुधीर सूर्यवंशी त्यानंतर कट्टा न्यूज हे वेब पोर्टल चालू लागले. त्यांच्या चेकमेट या पुस्तकात त्यांनी महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेच्या नाट्याचा जो विश्वासार्ह चित्रपट उभा केला आहे तो प्रत्येक मराठी माणसाने वाचायलाच हवा. या पुस्तकातील एक प्रकरणांमधून त्या 36 दिवसात काय घडलं, कसं घडलं हे उलगडत जातं. मूळचं इंग्रजीतलं हे पुस्तक आता मराठीत अनुवादित होऊन येतंय, त्यामुळे ते मिळवा आणि जरूर वाचा. याच पुस्तकात उल्लेख केलेल्या काही घटना आणि नेत्यांची विधानं, त्यांचं वागणं हे सारं अभ्यासल्यानंतर मी माझे असे काही तर्क काढले आहेत, काही अंदाज बांधले. फडणवीसांसोबत गेलेल्या अजितदादांचं बंड शरद पवारांनी रात्रीचा दिवस करून मोडून काढलं. त्यांच्यासोबतचे सारे आमदार परत राष्ट्रवादीच्या कंपूत कसे परत येतील यासाठी जंग पछाडली. पण दुसरीकडे मी हे बंड पवारसाहेबांच्या संमतीनेच केलं आहे. मी राष्ट्रवादीतच आहे आणि माझी भूमिका हीच राष्ट्रवादी पक्षाची अधिकृत भूमिका आहे असं अजितदादा पोटतिडकीने सांगत होते. इकडे भुजबळ, प्रफुल्ल पटेल आदी पक्षातली ज्येष्ठ मंडळी अजितदादांची समजूत काढून त्यांना सन्मानाने परत पक्ष नेतृत्व सोपवावे असा सल्ला पवारसाहेबांना देत होती. तर सुप्रियाताई मात्र अजितदादा परत येऊ नयेत यासाठी आग्रही होत्या. मी काय म्हणतोय त्याच्यावर जरा गौर करा. सुप्रियाताई मात्र अजितदादा परत येऊ नयेत यासाठी आग्रही होत्या. त्यांच्या मते जे आमदार पक्ष सोडून गेलेत त्यांना परत बोलवा, पण अजितदादा परत नाही आले तरी चालतील, त्यांची समजूत वगैरे घालायला जायची गरज नाही, असं त्यांचं मत होतं. हे मत सुप्रियाताईंचं होतं.
सुप्रिया सुळेंच्या या मताला विरोध करणाऱ्या भुजबळ आणि पटेल या ज्येष्ठ नेत्यांवर त्या डाफरल्याचंही या पुस्तकात स्पष्ट लिहिलेलं आहे. या ज्येष्ठ नेत्यांनी थेट पवार साहेबांकडे याबाबत तक्रार केली आणि साहेबांनी सुप्रियाताईंना समज दिल्यानंतर त्या या संघर्षातून स्वतःच थोड्या लांब गेले. पुढे अजितदादा परत आले. ते भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री बनून आलेच होते. त्यांचं तेच पद इथेही कायम राहिलं. त्यामुळे झालं काय, जयंत पाटील थोडे नाराज झाले, कारण अजितदादा पक्ष सोडून गेले असं म्हटल्यावरती राष्ट्रवादीचं गटनेतेपद हे जयंत पाटलांकडे आलंच होतं. आता उपमुख्यमंत्री पदही आपल्यालाच मिळणार या भ्रमात जयंत पाटील होते. पण अचानक दादा परत आले. यांचा पत्ता कट. जयंत पाटलांचं दुर्दैव. आणखी काय मंडळी, हा सत्ता स्थापनेचा थरार आपण वरवर अनुभवलेला आहेच. पण ज्या माझ्या पत्रकार मित्रांनी दिवसरात्र सिल्वर ओक, वर्षा, व्हाया मातोश्री अशा फेऱ्या मारत फितूर आमदारांच्या मागे मागे फिरत जी माहिती मिळवली त्याला तोड नाही. या सगळ्या थरारक नाट्याचा, या नाटकाच्या रंगीत पडद्यामागे एक वेगळं नाट्य रंगलं होतं, जे फार कमी लोकांना पाहायला मिळालं असणार. ते काय नाट्य होतं ते मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. वरकरांनी पाहिलं तर हे सगळे अंदाज आहेत, कयास आहेत, पण त्यात कुठेतरी तथ्य आहे हे मात्र खरं. या नाट्यातल्या प्रमुख कलाकारांची ओळख करून देतो. पहिल्या आहेत सुप्रियाताई सुळे, शरद पवारांच्या थेट वारसदार. पण त्यांच्या वारसा हक्काआड येत आहेत ते अजितदादा. स्वतःच्या कार्यकर्तृत्वाने राज्यातच नव्हे तर देशातही ज्यांना बऱ्यापैकी ओळख मिळालेली आहे असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार. केंद्रात निव्वळ खासदार बनून राहण्यात काय हशील आहे. खरं की केंद्रात केवळ खासदार बनून राहण्यात काय हशील आहे. तिथे कोणतंही सत्तापद उपभोगायला मिळणार नाहीच अशी जवळपास खात्री झालेल्या अस्वस्थ मनाच्या सुप्रियाताई. बापाचं काळीज जपत पुरीची राजकीय वाटचाल सोपी करायची की कर्तृत्ववान पुतण्याला प्राधान्य द्यायचं या कोंडीत सापडलेले शरद पवार. आता तुम्ही म्हणाल हे चित्र आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलंच आहे, आम्हाला दिसतंय की राव, तुम्ही आणखीन काय नवीन वेगळं सांगताय. पण मंडळी, परवा भाजपच्या कार्यकारिणीत जेव्हा अजित पवारांची CBI चौकशी करा असा ठराव पास करून तो दिल्लीत अमित शहांना पाठवण्यात आला, तेव्हाच या नाटकाचा दुसरा अंक सुरू झाल्याची मला खात्री पटली. आणि म्हणूनच मी हे सगळं तुम्हाला सांगतोय, पुन्हा सांगतोय. मी पुन्हा तुम्हाला मागे नेतोय थोडंसं. 2019 साली जेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बनत होतं, तेव्हा स्वतः शरद पवार मोदींना भेटून आल्याचं तुम्हाला आठवत असेल. त्यांच्या भेटीत फक्त ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरच मोदींशी बोलले असतील का? फक्त त्याच शेतकऱ्यांच्याच प्रश्नांवर त्यांची चर्चा झाली असेल? महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेबाबत त्यांच्यात काहीच बोलणं झालं नाही? असं होईल का? खरं तर पवार साहेब मोदींना सत्ता स्थापनेचा प्रस्तावच देऊन आले होते. पुढे त्यावर वाटाघाटी होत राहिल्या. दुसरीकडे संजय राऊत हे पवारांनी सेनेसोबत यावं आणि स्वतःसोबत काँग्रेसलाही आणावं यासाठी जीवाचं रान करत होते. पवार साहेब दोन्हीकडे गळ टाकून बसले होते. जिथून जास्त चांगली ऑफर तिकडे जायचं हे त्यांचं सूत्र होतं. बरं, ही गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या भुजबळ, प्रफुल्ल पटेल, अजितदादा आणि सुप्रिया सुळे यांना देखील ज्ञात होते. अजितदादा फडणवीसांच्या थेट संपर्कात होते. शिवसेनेला मात्र पवारसाहेबांनी गाजर दाखवत झुलवत ठेवलं होतं. अजित पवारांमार्फत निरोप पाठवून त्यांनी आधी राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवून घेतली, शपथविधी होऊ दिला. नंतर स्वतःच प्रेरित केलेलं अजितदादांचं तथाकथित बंड जीवाचं रान करून मोडून काढलं. अजितदादांबद्दल फडणवीसांच्या मनात सॉफ्ट कॉर्नर होताच, म्हणजे अगदी काल परवापर्यंत होता. तो सॉफ्ट कॉर्नर साफ मोडून कसा काढता येईल यासाठी शरद पवारांनी खूप प्रयत्न केले. ज्या भाजपला आजवर आशा होती की अजितदादा स्वतःच्या जीवावर 30-35 आमदार खेचून घेऊन येतील आणि आपण पुन्हा सत्तेत येऊ, ती आशा भाबडीच नाही तर साफ खोटी कशी ठरेल याची शरद पवारांनी चोख व्यवस्था लावली. 2019 असो वा 2021, पवार साहेब सांगत नाहीत तोवर एकही आमदार फुटणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे. आणि ही गोष्ट फडणवीसांसह भाजपाच्या केंद्रातल्या नेतृत्वाला देखील समजलेली आहे. आता आपल्यासाठी अजितदादा कोणत्याही कामाचे नाहीत,
तेव्हा त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी का होऊ नये, त्यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त का करू नये, असे विचार भाजपा पक्षश्रेष्ठींच्या मनात यावा यासाठी सगळा घटनाक्रम व्यवस्थित रचणारे सूत्रधार हे शरद पवारच आहेत. हे आता मी काही वेगळं तुम्हाला सांगायला हवं का? अजितदादांनी आता जरी म्हटलं ना काका मला वाचवा, तरी काका काय अजितदादांना वाचवायच्या मूडमध्ये नाही. कारण अजितदादांचा राजकीय पटलावरून अस्त झाला तरच महाराष्ट्रात सुप्रियाताईंचं राजकीय पालनपोषण होणार आहे. त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री लाभतील कदाचित. हे सगळं पवार साहेबांच्या मार्फत घडवून आणण्यासाठी गेले कित्येक वर्ष प्रयत्न करणाऱ्या, स्वतःची प्रतिमा जपत पद्धतशीरपणे लॉबिंग करणाऱ्या सुप्रियाताई सुळेंना म्हणूनच मी एक ब्रँड समजतो. त्या फायर ब्रँडही आहेत हे सुद्धा लवकरच सिद्ध होईल. ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्या चेकमेट या पुस्तकातील एक चॅप्टर मी वाचत गेलो आणि त्यातल्या गौप्यस्फोटांमुळे माझ्या मनातल्या निष्कर्षांना बळ मिळत गेले. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर जी काल कारवाई झाली, जप्तीची कारवाई झाली, त्या कारवाईमुळे आणि कारखान्याच्या अनियमित कारभारात अजितदादा आणि सुनेत्रा वहिनींच्या स्पार्कलिंग सॉइल या कंपनीचा सहभाग आहे असं उघड झालं. या सगळ्या एकूण घटनाक्रमामुळे, ज्या ताज्या घटना म्हणू शकतो आपण, या घटनांमुळे अजितदादांचं राजकीय करिअर पणाला लागणार असंच मला दिसतंय. काकांनीच पुतण्याचा काटा काढलाय, काकांनीच पुतण्याचा गेम केलाय असं मला वरकरणी तरी दिसतंय. या नाट्याचा तिसरा अंक अजून सुरू व्हायचा आहे, कारण उद्यापासून विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे. कदाचित या अधिवेशनात या नाट्याचा तिसरा अंक सुरू होऊ शकतो, या तिसऱ्या अंकाची घंटा वाजू शकते. तेव्हा आपण या तिसऱ्या अंकाची घंटा कधी वाजते यावर लक्ष ठेवूया. बिहाइंड द सीनमध्ये पुन्हा लवकरच भेटू आणखी काही ताज्या घडामोडींसह आणि घटनांसह. सभ्य गृहस्थ हो या व्हिडिओवर आपल्या कमेंट स्वागतार्ह आहेत, त्यासाठी कमेंट बॉक्स ओपन आहेच. सभ्य गृहस्थ हो असं आधीच म्हटलंय, तेवढं लक्षात ठेवा. आता थांबतो, भेटू लवकरच. तोवर धन्यवाद, नमस्कार.